हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका रंगरेज मॅडम आणि आज आपण फायनल अकाउंटचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 37 वरील प्रॉब्लेम नंबर 6 सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये हा प्रॉब्लेम बघा आणि माझ्यासोबतच सोडवा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल an adjustment you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. या प्रॉब्लेममध्ये श्रेयस आणि मृणाल हे दोन पार्टनर्स आहे आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, कॅपिटल अकाउंट आणि इतर आयटम्स आपल्याला दिलेले आहे आणि त्यासोबतच आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहे. तर ज्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहे त्या आयटम्सवर सर्व विद्यार्थ्यांनी टिक करून घ्या. क्लोजिंग स्टॉक ₹30,000. तर वर्षाच्या शेवटी जो माल शिल्लक राहतो त्याला क्लोजिंग स्टॉक असे म्हणतात आणि तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला आपण दाखवतो. सेकंड ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे चालू वर्षाचा खर्च झालेला आहे पण अजून दिलेला नाही आहे तर तो द्यावा लागेल. तर कोणता झालेला आहे तर सॅलरी ₹1,200 आणि कमिशन ₹400. तर त्या पर्टिक्युलर सॅलरी आणि कमिशनमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. तर कमिशनवर टिक करा आणि सॅलरीवर टिक करून घ्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10%. फर्निचरवर डिप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे तर फर्निचरवर टिक करून घ्या. फर्निचर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1,200. बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा बॅड डेट्स आहे. या बॅड डेट्समध्ये नवीन बॅड डेट्स आपल्याला ॲड करावे लागतील आणि डेटर्समधून लेस करावे लागतील. सन्ड्री डेटर्स जे आहे त्यामधून बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स आपल्याला लेस करावे लागतील. बॅड डेट्स म्हणजे पूर्णपणे बुडीत रक्कम. आता ते पैसे आपले परत येणार नाही. ₹1,200 डेटर्समधनं लेस करावे लागतील आणि जे ओल्ड बॅड डेट्स आहे हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले त्यामध्ये ₹1,200 आपल्याला ॲड करावे लागतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. तर ₹5,000चा माल आगीत जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने ₹2,000 भरपाई देणार म्हणून क्लेम केलेला आहे. तर फक्त ₹2,000ची भरपाई आपल्याला मिळाली कंपनीकडून, इन्शुरन्स कंपनीकडून आणि ₹3,000चा माल नुकसान झालेला आहे, जळालेला आहे. श्रेयस. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ 2:1. यांचा रेशिओ इथे दिलेला आहे 2:1. या रेशिओनुसारच आपल्याला नेट प्रॉफिट किंवा लॉस जे काही होईल तर ते आपण या रेशिओनुसार दोघांना वाटून देणार आहोत. तर नेक्स्ट स्टेप आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याचा फॉर्मॅट आखून घेणे. तर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट आखून घ्या. अशा पद्धतीने फॉर्मॅट आखून घ्या. इन द बुक्स ऑफ श्रेयस अँड मृणाल ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट. आणि हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे. ॲज ऑन 31st बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लायबिलिटी साईड, ॲसेट साईड आणि अमाऊंटचे 2 कॉलम. नेक्स्ट स्टेप काय आहे? ट्रायल बॅलन्समधले एक आयटम्सची नोंद आपण करून घेणार आहोत. फर्स्ट आयटम आहे कॅपिटल अकाउंट. श्रेयसचं आहे 35,000 आणि मृणालचं आहे 20,000. तर कॅपिटल ही देणी असते, पार्टनर्सची देणी आहे, फर्मची देणी असते पार्टनर्सला, म्हणून लायबिलिटी साईडला घ्या कॅपिटल अकाउंट. श्रेयस 35,000, 2-3 ओळी सोडून द्या आणि मृणाल लिहा. मृणाल 20,000. नेक्स्ट आयटम आहे परचेसेस 37,800.
परचेसेस म्हणजे खरेदी, हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. तर त्या अगोदर सुरुवातीचा आयटम आपला असतो टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जो काही माल आहे आपल्याकडे, तर त्याची रक्कम अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट आयटम हे टू ओपनिंग स्टॉक मांडून घ्या. आणि इथे ट्रायल बॅलन्समध्ये बघा स्टॉक 1 एप्रिल 2018चा स्टॉक आहे, तो ओपनिंग स्टॉक आहे सुरुवातीचा 22,500, तो मांडून घ्या 22,500. आणि त्यानंतर टू परचेसेस 37,800. आतमधल्या कॉलममध्ये लिहा 37,800, कारण रिटर्न्स दिलेले आहे, ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स दिलेले आहेत. डेबिट बॅलन्स आहे 1200 आणि क्रेडिट बॅलन्स आहे 800. तर हे डेबिट बॅलन्स म्हणजे सेल्स रिटर्न आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे परचेस रिटर्न. तर 1800 रुपये परचेस रिटर्न आहे. तर ते परचेस रिटर्न आपण परचेसेसमधून लेस करणार आहोत. लेस परचेस रिटर्न 1800 000 7 1 गेले 6 36,000. नेक्स्ट आयटम आहे सेल्स. सेल्स आहे 66,700. तर तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहून घ्या बाय सेल्स. $66,700 आतमधल्या कॉलममध्ये लिहा, कारण सेल्स रिटर्न आपल्याला दिलेले आहे. डेबिट बॅलन्स 1200. तर डेबिट बॅलन्स म्हणजे रिटर्न्स, डेबिट बॅलन्स म्हणजे सेल्स रिटर्न. तर सेल्स रिटर्न लेस करा, लेस सेल्स रिटर्न 1200 लेस करा 00 7 2 गेले 5 6 1 गेला 5 606. नेक्स्ट आयटम आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे लोकांकडून त्या बिलचे पैसे येणे. डेबिट बॅलन्स आहे 8,000. तर ही आपली ॲसेट आहे, लोकांकडून त्या बिलचे पैसे आपल्याला येणे आहेत, मग ती आपली ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहा बिल्स रिसिवेबल. अमाऊंट किती आहे 8,000 रुपये. नेक्स्ट आयटम आहे आउटरला लिहा. नेक्स्ट आयटम आहे बिल्स पेबल 6,500. तर ही देणी आहे. बिल्स पेबल म्हणजे पेड करणे, लोकांची देणी आहे. तर ती लायबिलिटी साईडला घ्या बिल्स पेबल. त्या बिलचे पैसे लोकांना देणे आहेत. बिल्स पेबल 6,500. ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला असेल तर त्यांना तेवढे पैसे त्या बिलचे पेड करणे आहेत, म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, म्हणून आपण लायबिलिटी साईडला घेतलेली आहे बिल्स पेबल 6,500. नेक्स्ट आयटम आहे कमिशन 2,400. कमिशन हा डेबिट बॅलन्स आहे कमिशनचा. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू कमिशन. जर डेबिट बॅलन्स असेल तर डेबिटला घ्या, क्रेडिट असेल तर क्रेडिटला 2,400. आतमधल्या कॉलममध्ये घ्या, कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कमिशन ₹400. तर आउटस्टँडिंग म्हणजे खर्च झाला होता पण दिलेला नव्हता, ॲड करावा लागेल तो आपल्याला. आउटस्टँडिंग कमिशन किती आहे 400 ॲड करा 2,800. आणि ही आपली चालू वर्षाची देणी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला घ्या, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अशी हेडिंग टाका आणि त्याखाली लिहा कमिशन. ₹400 आतमधल्या कॉलममध्ये लिहा. नेक्स्ट आयटम आहे सॅलरीज
6,000 रुपये. तर हा खर्च असतो, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे सॅलरीज. उत्पादनानंतरचा खर्च आहे हा 6,000 रुपये. आतमधल्या कॉलममध्ये, कारण त्यावर ॲडजस्टमेंट आहे. 1200. तर ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी 1200 ॲड करा. चालू वर्षाची देणी आहे ही 7,200 आणि ही देणी आहे म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सॅलरी लिहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस या हेडिंगच्या खाली सॅलरी लिहा 1200. नेक्स्ट आयटम आहे इन्शुरन्स. 9 मंथ 9,000. तर 9 वर्षाचं इन्शुरन्स पेड, 9 महिन्याचा इन्शुरन्स पेड केलेला आहे 9,000 रुपये. तर आपण चालू वर्षामध्ये पूर्ण 12 महिन्याचा हिशोब करत असतो फायनल अकाउंटमध्ये. तर 12 महिन्याचं इन्शुरन्स किती होईल? 12,000 रुपये. 9 महिन्याचं 9,000, तर 12 महिन्याचं 12,000. तर 3,000 रुपये देणे काय आहे? बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. तर इन्शुरन्स लिहा अगोदर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, तो कारण खर्च आहे म्हणून. टू इन्शुरन्स 9,000 रुपये आतमधल्या कॉलममध्ये लिहा. आणि ॲड आउटस्टँडिंग देणे बाकी आहे. आउटस्टँडिंग किती? 3,000 रुपये. 9 महिन्याचे 9,000 रुपये, हे 9 महिन्याचे 9,000. तर 3 महिन्याचे देणे बाकी आहे. ॲड करा 12,000. आणि ही देणी आहे चालू वर्षाची 3,000 रुपये. तर ते लायबिलिटी साईडला लिहा. इन्शुरन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या खाली इन्शुरन्स लिहा. इन्शुरन्स 3,000. आणि आता तिघांची टोटल बाहेर लिहा. 0 0 6 4. नेक्स्ट आयटम आहे प्रीपेड रेंट 3,000. रेंट ॲडव्हान्स पेड केलेला आहे, प्रीपेड आहे ॲडव्हान्स. तर ती आपली ॲसेट आहे म्हणून ॲसेटला घ्या प्रीपेड रेंट. प्रीपेड रेंट किती आहे? 3,000 रुपये. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? ज्या व्यापाऱ्याकडून आपण माल खरेदी करतो, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर माल खरेदी करतो, त्यांना आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स म्हणतो. त्यांना आपले पैसे देणे आहेत, लायबिलिटी आहे ती आपली, म्हणून लायबिलिटीला लिहा. असेट्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 48,900. 48,900. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स 25,000. डेटर्स म्हणजे काय? की आपण ज्यांना माल विकतो आणि त्यांच्याकडं कसा विकतो? की ऑन क्रेडिट विकतो, उधारीवर विकतो. म्हणजे त्यांच्याकडून त्या मालाचे पैसे आपले येणे आहेत, म्हणून ते आपले डेटर्स आहेत. ती आपली असेट आहे, संपत्ती आहे, म्हणून असेटला लिहा. बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 25,000 आणि त्यावर ॲडजस्टमेंट आहे. 25,000वर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट काय आहे? प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1,200. तर डेटर्समधनं काय करावे लागतील? आपल्याला बॅड डेट्स लेस करावे लागतील. लेस बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे पूर्णपणे बुडीत रक्कम 1200. 24मधनं 1 केलं 23. 25 0 0 10 2 गेलं 8. 10 2 गेलं